संग्रामपूर तालुक्यातील वरवड बकाल गावचे ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त 10 एप्रिल रोजी यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। समर्थ संत श्री नागेश्वर महाराज महोत्सवानिमित्त आठवडाभरापासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तथा हरिनाम सप्ताहाचे आयोजन करून 9 एप्रिल रोजी सांप्रदायिक वचनाने रथयात्रेची मिरवणूक काढण्यात आली आहे। यावेळी परिसरात खेळण्यांच्या दुकानासह विविध साहित्यांची दुकाने तसेच अनेक व्यावसायिकांची दुकाने थाटून मंदिर परिसराला भव्य यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते। श्री नागेश्वर महाराज महोत्सव हा ग्रामस्थांकरिता दिवाळीप्रमाणेच असतो। संत नागेश्वर महाराज यात्रोत्सवानिमित्त लग्न झालेल्या मुली आपल्या माहेरी अगोदरच्याच दिवशी आवर्जून उपस्थित राहत असतात। या ठिकाणी राजकीय पक्षाचे पदाधिकारी नागेश्वर महाराज उत्सवात आपली उपस्थिती दर्शवत असतात। यावर्षी हरिभक्त पारायण तुकाराम महाराज सखारामपूरकर यांच्या वाणीतून काल्याच्या कीर्तनाने दरवर्षीप्रमाणे दुपारी 12 वाजतापासून तब्बल 35 क्विंटल ज्वारी व 4 क्विंटल डाळ असा महाप्रसाद वितरणाला सुरुवात करण्यात आली होती। पंचक्रोशीतील हजारो भाविक दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेताना यावेळी दिसून आले। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरेस्कार, वरवड बकाल। आज गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी समर्थ सद्गुरू नागेश्वर महाराजांची पुण्यतिथी हे नेहमीप्रमाणे समस्त गावकरी आणि पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त मोठ्या उत्साहाने साजरी करत असतात। जवळपास 40 क्विंटलचा भंडारा हा गाव पातळीवर पंचक्रोशी पातळीवर आपण इथं महाप्रसादाचा लाभ घेत असतो। सर्व जातीपातीचे धर्माचे पंथाचे लोक या सर्व सोहळ्यामध्ये आनंदाने सहभागी होतात। गेली 7 दिवस ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन सभा आणि अखंड हरिनाम सप्ताह या नागेश्वर महाराज मंदिरामध्ये असतो आणि अतिशय आनंदाचं वातावरण, सणापेक्षाही खूप सुंदर असं चैतन्याचं उत्साहाचं वातावरण गावामध्ये असते। सर्व लोक जाती धर्म सर्व भेदभाव विसरून या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात आणि एक गावाला आनंदाचं उधाण येतं। सर्व लोक अतिशय प्रसन्न मनाने हा कार्यक्रम आणि दानीवृत्तीने साजरा करतात। एवढं बोलतो, धन्यवाद। सतत आज 7 दिवस चाललेल्या या उपक्रमाची सांगता संत नागेश्वर महाराजांच्या महाप्रसादाने होत आहे। आजचा महाप्रसाद जवळपास 40 क्विंटलच्या भाकरी आणि 8 क्विंटल हरभरे आपले उडदाची डाळ असा हा महाप्रसाद होत आहे आणि सर्व पंचक्रोशीतील भक्तगण हा महाप्रसाद सेवन करत आहेत। संत नागे